मधून कंगना राणावतसाठी मोठा धक्का। हातकणंगलेमधून ठाकरे गटाचे सत्यजित पाटील आघाडीवर। गुरुग्राम मधून राज बब्बर यांना देखील पिछाडीवर सध्या ते आहेत। गुरुग्राम मधून राज बब्बर पिछाडीवर। प्रत्येक निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार। मुंबईमध्ये पियुष गोयल, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तीकर आघाडीवर। तर 39 जागांचा कल महाराष्ट्रातील हाती आला। महायुती 18 तर महाविकास आघाडी पुढे आहे। 21 जागांवर महाविकास आघाडी सध्या आघाडीवर आहे। तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबईमध्ये पाहिलं तर 2 जागांवर सध्या भाजप आघाडीवर आहे। शिरूर मधून अमोल कोल्हे 149 मतांनी आघाडीवर। तर शिरूर मधून महत्त्वाची बातमी, अमोल कोल्हे हे 149 मतांनी सध्या आघाडीवर आहे। काटेकी टक्कर या प्रत्येक मतदारसंघामध्ये, मार्जिन कमी असणार। पियुष गोयल, उज्ज्वल निकम भाजपचे आघाडीवर, अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे मुंबईमधून आघाडीवर। तर मुंबईतल्या 6 जागांवर आतापर्यंत बरोबरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। उज्ज्वल निकम हे सध्या आघाडीवर गेलेले आहेत। तर 3 जागांवर महाविकास आघाडी तर इतर 3 जागांवर महायुतीची आघाडी मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे 6 जागांवर आतापर्यंत मुंबईत बरोबरीचा सामना। मुंबईमध्ये 3 जागांवर महाविकास आघाडी आणि 3 जागांवर महायुती ही आघाडीवर आहे। तर इंडिया 160 आणि इंडिया आघाडी 70 आणि इतर 13 आपण या ठिकाणी पाहतो। 150 आकडा देखील एनडीएनं पार केलेला आहे। तर 243 पैकी आतापर्यंत 160 जागांवर इंडिया आघाडीवर आहे आणि इंडिया आघाडी 70 जागांवर सध्या आघाडीवर आहे। तर किरसा